आता तर रोज येणार आहे. कोण मारणार आहे? अरे तुम्हाला दोघाला झालंय काय? तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत, मला हिंदून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तुम्ही. मी कुठं मारायला घेतोय? जीवच मारून टाकायला जाहीर सांगतोय. समोर फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे. आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही आणि मलाचा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार, मला मारून टाकणार. बा तो या नेत्याला राज्यात फिरायचं आहे. समजू नको. तुझे लोक आहेत, आमचे खुंकार आहेत, आमचे गप्पटे सोपे नाहीत. करून बघा. तुम्हाला मी राज्यात फिरायचं तुमच्या नेत्याला. इथं वावळ कराल, मला हरवताल. मी येणार आहे बीडमध्ये. बघतो कोण मारायला येतोय मला आणि या दोघांचे किती बळे त्याला ते हे मराठ्याला कळू द्या. मी जाणून बुजून नाही करत हे. माझा समाज लय दिवसापासून अन्याय सहन करतो, छळ सहन करतो. तुमची नुसती गुंडगिरी चालली. आम्ही तुमचं काही केलेलं नाही हे तरी तुमची गुंडगिरी. याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय सत्तेकडे जा. यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल. हे करणार होते. हे आम्ही कोणाचेच नाही, आम्ही कोणाकडूनच नाही. आम्ही तुमच्या सोबत येत चपला सकट पाय पडणार आणि वेळ निघून गेली. हे 5 वर्ष पुन्हा ताण देणार. ही यांची घोडच आहे पहिल्यापासूनची. कारण यांना ज्याचा खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून. ज्याचा खाल्लं त्याचा उपकार मानायचा यांना माहितच नाही. मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर. आता मराठ्यांच्या जीवावर मोठा व्हायचा, मराठ्यांच्याच पोरांवर हल्ले सुरू करायचे. हे यांचं होणारच होत. मी असलो काय नसलो काय तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार. इथून पाठीमागही 10 वर्षापूर्वी होता. आजही तीच परिस्थिती. आता सुद्धा पुन्हा तेच. यांना ना गाड्या काढतात, ना यांना मंदिर करताय. जिथं लागल तिथं त्याला जसं नाचायचं तसं ते नाचते. आणि हे माझ्या काळात कारण मी खानदानी मराठ्याचा. मी बेगडी नाही, कोणाच्या बापाचा खात नाही. तुम्हाला महाराजांचा गाड्यांचा सन्मान करता आला पाहिजे. तुमच्या डोळ्यात येतल्या गाड्यांचा अपमान होतो तरी तुम्हाला ते चालतं. परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही. आम्ही कोणता जातीवाद केला? कोणता ओबीसी मराठावाद मराठीने कुठे केला? दाखवा. वाद तुम्हीच करायचा. क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार. बसायला जाणार इतके 12 डझन घर मराठ्यांचेच नेते. हे होणारा हल्ले, ही होणारा मराठ्यांचा अपमान, ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांचे हार आहे. उद्या तुमच्यावर वेळ येणाऱ्या मराठ्यांना लक्षात असू द्या. तुम्ही व्यासपीठावर बसताय ना, गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय, तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय. जे त्यांच्या व्यासपीठावर बसतात त्या मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला, कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं. आता तर नवीन सुरू केले. मीडियालाच बाईट दिली TV9 ला. माझ्याबद्दल पंकजाताई मुंडे. कधी विरोध केला मी? कधी पाडा मानलेला शब्द दाखवा मला. त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा. किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखवा. काल माझ्या विरोधात बैठक असे उपकार भेटते. काल माझ्या विरोधात बैठक होती. त्यांना गावाने फिरायचे केली का मानवर? मी कोणत्या पोरांना सांगितलं की यांना गावागावात आढावा म्हणून? मी उलट आरवणाऱ्याला सुद्धा खडसवलंय मीडियात. हे बरोबर नाही म्हणून.
कारण लोकशाहीचा अधिकार आहे, प्रत्येकाला गेलं पाहिजे. आणि ते जाहीर धमकी देणार त्याला गावात हिंडायचं, ठीक आहे. मी तर भेकड नाहीच आणि मी मला कोणत्या दिवशी भेद बी नाही, कारण त्यांच्या पोस्ट आहेत. आता जाणून बुजून सांगतो तुम्हाला, त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली, त्याला लिहायला लावायला लागलो त्या दोघांनी. कचाट्यात सापडूया मग दाखवतो जरा गेला बाळा, तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही, तो जरांग्याच काय आणखी बघितला नाही. समोर येऊन फक्त समोर त्याला जीवच मारून टाकणार, मला असं लिहितो, त्याला जीवच मारून टाकणार जरा गेला, फक्त माझ्या कचाट्यात गाठून. परत गुप्त बैठक सुद्धा परळी झाली काल रात्री, मराठ्यांनाच बोलू माझ्याबद्दल तिथं गरळ होती त्या बैठकीत. मला सगळं माहित होतं, सांगणारे असते त्यांना जसे सांगणारे तसे. मग त्याने लिहायला सुरू केलं, त्याला विराट फिरायचंय. मी आता जाहीर सांगतो, मी रोज बिळात येणार आहे, रोज. आता तर रोज येणार आहे. कोण मारणार आहे? अरे तुम्हाला दोघाला झालंय काय? तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत, मला हिंदून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तुम्ही. मी कुठं मारायला घेतोय? जीवच मारून टाकायला जाहीर सांगतोय. समोर फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे. आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही आणि मळाचा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार, मला मारून टाकणार. बा तो या नेत्याला राज्यात फिरायचं आहे, समजू नको. तुझे लोक आहेत, आमचे खुंकार आहेत, आमचे गप्पटे सोपे नाहीत, करून बघा. तुम्हाला मी राज्यात फिरायचं, तुमच्या नेत्याला इथं वावर कराल, मला आवडताल. मी येणार मध्ये बघतो कोण मारायला येतोय मला, आणि या दोघांचे किती बळे त्याला ते हे मराठ्याला कळू द्या. मी मराठ्यांना आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही मला मारणार. तुम्ही दोघं सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काल घाटनांदूरला प्रकार झालेला कळालाय मला. काय पोरांची चूक आहे द्या, त्यांच्यावरती 307 गुन्हे दाखल केले. नाही हातात मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी पण, कारण आम्ही वाईट नाही करत. आम्हालाही स्वप्न, आमचे लेकर, आमच्या मुली, आमचे मुलं मोठे झाले पाहिजे. तुम्हाला स्वप्न होता, तुम्ही आरक्षण घेतला त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला? तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का? कोणत्या मराठ्याने तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला? मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं का? पोर दुखायला लागलं तुमचं. कोणत्या मराठ्याने ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला? तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके डझन भर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर राहिले असते. आता त्यांच्या व्यासपीठावर असताना मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, हे तुमचा आत्मनिधी हा आहे तुमची, कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले. माझं सोडून द्या, मी गंभीर आहे मराठ्यांसाठी मरायला. कोण अंगावर येतोय बघतो, आणि जे अंगावर येतील ना मायबाप मराठ्यानं तुम्हाला आज सांगतो, फक्त हे दोघ जणच पाठवणार आहेत. या दोघांची चाल आहे ती की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची. त्याला फक्त समोरून ये म्हण, कारण निश्चित मराठा छत्रपतींचा रक्त माझ्या अंगात आहे. मी आवरात घेणारी नाही. मराठ्यांसाठी मी माग हटत नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांसाठी बलिदान द्यायला तयार आहे. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे. पण मला जसं बीड मध्ये फिरायचं धमकी दिली मीनांच्या बाईक मध्ये,
आणि त्यांचे पोरं खाली लिहायला लागले, त्याच्याकडे आम्ही बघतो. बाळाभाऊ, मला बीडमध्ये यायचंय, तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं, हे विसरू नका. तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकळे नाही. गेले खूप दिवस, काल परवा बीड मध्ये पण झालं. मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आहे. आपली जात मोठी व्हायला वाटत नाही, आपल्या जातीकडून त्यांना मोठं व्हावं वाटतं. फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्याला अडवलं, त्या त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तुमचं म्हणणं काय? तर टिंगल केल्यासाठी हसलेले त्या पोराला ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना. तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं बोलते. याला माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवानं मोठं व्हायचं, पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे दाबदडप करायची. बघतो मी होते 100 चोका तुमची. आणि लय दम घालणारे लोक आहेत, आम्ही उतारे नाही आहेत. आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय, बारकाईने देणे आमचं सहन करतो तर करू. मर्यादा आल्या शेवटी मराठी रस्त्यावर तर आम्हाला उतरावंच लागणार आहे, पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करत. डोक्यावर मायर हात नाही फिरणार. हे निवडून येत तुमच्या हृदयात काळजात घुसणार. एकदा निवडून आले, सत्ता हातात घेतली, तेच काहीच तुमचं कापून टाकणार. कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच. हे त्यांना कधी ना कधीतरी घडून आणायचाच. कारण सत्ता हस्तगत फक्त मराठ्यांच्या जीवावर करायची आणि मूर्ती मात्र मराठ्यांच्या पोराचे पाडायचे. पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला, नाही नाही तो आमच्या विरोधात होता, तुमच्या पोराला नाही केलं, आम्ही त्या केलं. ज्या नेत्याला सांगते त्या नेत्या सुद्धा लाज वाटली पाहिजे. शेवटी तुझ्या जातीचं लेकरू आहे. ते 4 पक्षात राहते तरी जातीचंच काम करते. याचा भान आता येऊन पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे. माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या. मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला, तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे. मी 8-9 महिने झाला घर सोडलंय. मी नाही म्हणाल्या त्याला एवढ्याला कोणाला यायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी गुंडगिरी आहे ना, आमच्या सुद्धा राज्यात खूप खुंकार पोर आहेत. आमची बी आवाज छोटी नाहीये. मला बीड मध्ये नाही फिरू द्यायचं, तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे, याचा सुद्धा भान ठेवा. आता निवडणूक होऊन गेली म्हणून धमक्या द्याल, गुप्त बैठकी घेऊन बोलाल, मीडियाला तुमच्या पोराला टाकायला लावाल. नेत्याला सुद्धा तुमच्या विचारून राहा. आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा, आपली जात आपल्याला मोठी करायची. तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्या, आशीर्वाद ठेवा. मी मला हटत नाही, मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा. मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता मला हटत नाही. किती एकत्र एवढ्या सगळ्याच्या छातावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. शब्द थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.